भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहेत. साहेब, खरं तर शरणू हांडे तुमचा कार्यकर्ता आहे, त्याच्यावरती जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न होता, अपहरण करण्याचा प्रयत्न होता. काय नेमकं घडलं? शरणूने काय सांगितलंय? नाही, शरणूनी आता तुम्ही सगळे होताच. काल संध्याकाळी 5:05 मी सांगलीत होतो. काल दिवसभर आमच्या बैठका होत्या, पालकमंत्री तिथं होते. आमच्या चंदूच्या मोबाईलवरती शरणूच्या भावाचा फोन आला आणि त्यांना असं सांगितलं की तलवारीचा धाक दाखवून एक MH-12 पासिंगची गाडी आली आहे आणि त्यांनी शरणूला गाडी टाकलं आणि घेऊन गेलेत. आणि मग माझ्याकडं CP साहेबांचा नंबर नव्हता, DCP साहेबांचा नंबर नव्हता. मी ग्रामीण सोलापूर SP मान्य कुलकर्णी साहेबांशी बोललो. म्हटलं असं प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि तुम्ही CP आणि DCP साहेबांशी बोला. ते पण इकडं बोलले. तोपर्यंत मला नंबर मिळाला. मी परत बोलून घेतलं आणि पोलिसांनी इतक्या तात्काळ चक्र फिरवली. त्याने एक 4 टीम तयार केल्या. इथले सगळे CCTV फुटेज चेक केले. सगळ्या रस्त्यावरचे जे कुठे मेन CCTV फुटेज आहेत, टोल नाके आहेत, तिथं त्यांची लोकं पाठवली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अक्कलकोटच्या दिशेनं ही गाडी गेलेली आहे. आणि मग ती गाडीचा नंबर इथं तर त्यांनी काहीतरी गाडीच्या नंबरवरती काहीतरी असं माती वगैरे लावली होती चिखल करून. तर थोड्या वेळानं त्यांना तो नंबर पण सापडला आणि नंबर सापडल्यानंतर त्यांना ही गाडी पुण्यातून रेंटवरती घेतलेली आहे, जी ड्रायव्हरलेस गाड्या भाड्यात मिळतात तशा पद्धतीची ही गाडी होती आणि ड्रायव्हर घेतला नव्हता. ह्यातलीच मुलं गाडी चालवत होती आणि सुदैवानं त्या गाडीला GPS सिस्टीम होती. आणि मग त्यांनी दिल्लीला वगैरे त्यांच्या ऑफिसला फोन करून सगळं ते GPS सिस्टीमचा कंट्रोल ह्यांच्याकडे घेतला आणि मग त्यांना लोकेशन मिळाली. रात्री 10 वाजता नंतर DCP साहेबांचा फोन आला की शरणू सापडलेला आहे आणि तो व्यवस्थित आहे. परंतु 2 तास जर लेट झाले असते तर त्याची हत्या झाली असती. त्याचा प्लॅन सगळा त्यांनी त्या पद्धतीनं केला होता. गाडीमध्ये साहित्य सापडलं असं मला लोकांच्याकडून कळालं, अधिकृतमध्ये पोलिसांच्याकडून मला कळालं नाही. परंतु जे प्रकरण लोकांच्याकडून कळतंय, पत्रकार मित्रांच्याकडून कळतंय, तर ते अत्यंत अमानुषपणे शरणू हांडेची हत्या करायची अशा पद्धतीचा प्लॅन या सगळ्या लोकांनी केला होता. आता मुळामध्ये हा जो मुलगा आहे माझ्या गाडीवरती दगड टाकणारा, त्याची आमची काही दुश्मनी नाही, त्याची आमची कधी ओळख नाही, त्यानं आमच्याबरोबर कधी कामही केलेलं नाही, आमच्याकडून दुखावण्याचाही काही प्रश्न नाही. परंतु महादेव देवकाते नावाचा जो पोरगा आहे, जो पुण्यामध्ये राहतो आणि तो शरद पवार फॅमिलीशी खूप अटॅच आहे. आणि जसा ह्या सुरवशेच्या छातीवरती शरद पवारांचा फोटो त्यांनी गोंधन करून काढला आहे, तसाच फोटो ते महादेव देवकातेंनी पण काढला आहे. महादेव देवकाते मला भेटायला पिंपरी चिंचवडला मी एका महेशदादांच्या कार्यक्रमाला गेलो होतो. आमदार महेशदादा त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम होता. तर मला भेटायचं आहे. मला लोक तर भेटत जातात, या म्हटलं. आल्यानंतर त्यानं जो मला विषय सांगितला तो अत्यंत धक्कादायक होता. त्याच्याही छातीवरती शरद पवारांचा टॅटो होता. तो म्हटलं की सोलापूरमध्ये तुमच्या गाडीवरती दगडफेक झाली, ते सगळं प्लॅनिंग रोहित पवारांचं होतं. त्या बैठकीला मी होतो. आम्हाला पण ते अशा पद्धतीनं तुम्हाला सोशल मीडियात काय बोलायचं, ट्विटरवरती काय कमेंट करायच्या किंवा कसं त्यांना टार्गेट, हे आम्हाला सांगत होते. तर हे प्रकरण तिथून सुरुवात झालेलं आहे. आता माझ्या गाडीत दगड टाकण्याचं कारण नाही, मी इथं सोलापूरमध्ये ती घटना घडली होती. नंतर त्या प्रकरणाचा पण तपास नीट झाला नाही. अरे, माझ्या गाडीवरती एवढा मोठा दगड टाकला, 307चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता ना. बरं, ज्यांनी ह्या प्रकरण एकाच काम होतं का? एक तो व्हिडिओमध्ये पोरगा दाखवतोय, म्हणजे तो व्हिडिओ त्यांनीच तो व्हायरल केला होता व्हिडिओ. तर दगड टाक गाडी आली तर त्यांनी दगड टाकला, तो पोरगा कुठे आरोपी? याही प्रकरण म्हणजे या किडनॅपिंगच्या प्रकरणामध्ये रोहित पवारांचा संबंध असा 100% आहे. बघा, ह्याच्या मुळापर्यंत गेलं पाहिजे. कारण महादेव देवकातेचं स्टेटमेंट पोलिसांनी घेऊन त्या प्रकरणाची फेर तपासणी केली पाहिजे, फेर चौकशी केली पाहिजे. आणि आम्ही म्हणत नाही, तो म्हणतोय ना, तर त्याचं म्हणणं घ्या. कारण हा सुरवसे आमच्या ओळखीच नाही. परत जेव्हा माझ्या गाडीवरती दगडफेक झाली तेव्हा त्यांनी मोठ्या पवारांचा आशीर्वाद घेतला. परत हा रोहित पवारच्या बरोबर अनेक फोटो आहेत, सुप्रिया सुळेंच्या बरोबर त्याचे अनेक फोटो आहेत. तो दुसरा, तो बारामतीतून निवडणूक लढवलेला तो दुसरा पुतण्या, त्याच्या नातू कोण आहेत त्याचे फोटो आहेत. म्हणजे हे सगळं व्यवस्थितपणे प्रिप्लान त्यांनी माझ्या गाडीवरती दगड टाकण्याचा प्रयत्न केला होता. शरणूशी आत्ता जेव्हा मी बोललो तर शरणूचं असं म्हणणं आहे की रोहित पवारांना त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता आणि त्यांनी असं सांगितलं की रोहित पवारांनी याचा आता हे करा, म्हणजे जे काही ते बघून घ्या. आता शरणू म्हणतोय तुमच्या मीडियासमोर आम्ही ऐकलं, तर पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा तपास करा ना. तर रोहित पवारांचं नाव सांगून आणखी कुणाला त्यांनी व्हिडिओ कॉल केला, कुणाशी बोलणं झालं, पुण्यातनं मुलं कशी काय आली, पुण्यामध्ये ह्या पोरांचा काय संबंध आहे? पुण्यातून जी 3 मुलं निघून गेली की याचा मर्डर करायचा नाही, मर्डर करायचा की नाही करायचं, यामध्ये जेव्हा दुमत त्यांचं तयार झालं, हे आता चर्चेतून मला कळालेली माहिती, अधिकृत माहिती पोलीस सांगतील. जर ती मुलं कुठून आली, मग त्यांना काय म्हणून तुम्ही आणलं होतं, त्यांना काय म्हणून पाठवून दिलं होतं? जर ह्याचा मर्डर करायचा ह्यांना प्लॅन माहीत होता, मग त्या पोरांना माहीत नव्हता का? त्यांना कोणी पुण्यातून इकडनं जोडून दिलं? तर ह्याच्या मुळात जाण्याची आवश्यकता आहे. कारण अमित सुरवसे जो पोरगा आहे तो एवढं मोठं धारिष्ट करू शकत नाही. कोणीतरी ह्याच्या पाठीमागं असल्याशिवाय हे प्रकरण होऊ शकत नाही. आणि म्हणून शरणूचं जे काय म्हणणं असेल तर ते रेकॉर्ड करून घ्यावं, त्याच्या
बरोबर अमानुष छळ केलाय, तो बोलत नाही. पोलिसांनी त्या सगळ्या विषयाचा खोलवर जाऊन तपास करावा. आणि या असं म्हणणं आहे की 2-3 महिन्याखाली जी अमितला मारहाण झाली होती, शरणू हंडेने मारहाण केली, त्यावेळेस जर गुन्हा नोंदवून घेतला असता, योग्य पद्धतीने कायदेशीर कारवाई झाली असती, तर आज हा प्रकार घडला. अरे हा पोलिसांच्या वरती आरोप कोण गेलो होतो गुन्हा नोंद करायला? रोहित पवार गेलता का तिथं? रोहित पवार बोलला होता कुठल्या पोलिसांशी? सरकारवरती ढकलायचं कशाला असला रंग देतोय रोहित पवार? पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला नाही असं काय झालं का? कोण गेलतं का तिथं? करायला पाहिजे होतं ना. अरे पण जेव्हा माझ्या गाडीवरती दगड टाकला तेव्हा तू सत्कार करतोय. कुठल्या धोरणानुसार सत्कार केला? कुठलं तत्व आहे तुमचं की त्याचा तुम्ही सत्कार केला? आणि महाराष्ट्रामध्ये बड्या बाता करताय. महाराष्ट्राची संस्कृती बिघडायला लागली, महाराष्ट्रामध्ये असं कधी होतच नव्हतं, महाराष्ट्राचा आणि कायदा सुव्यवस्था बिघडवतोय कोण? या प्रकरणात रोहित पवारांचा आरोपी म्हणून समावेश व्हावा अशी काही मागणी आहे तुमची? 100% पोलिसांनी या गोष्टीचा तपास करावा. जर असतील तर झालं पाहिजे, नसतील तर सोडून द्या. मी म्हणतोय म्हणून नाही, शरणूनं तुमच्या समोर सांगितलं. मी काय अगोदर शरणू लिहून भेटलोय का? नाही. मी रात्री 1 मिनिट फक्त एका सहकार्याच्या फोनवरून चौकशी केली त्यांच्या तब्येतीची. मी रात्रीच यायला लागलो होतो. ते म्हणजे सकाळी आपण सगळे रात्री 12-1 वाजता त्यांना इकडे आणलं होतं. तर मग म्हणलं सकाळी आलो. मी तुमच्या समोरच त्याला भेटलोय. त्याचा फोन पण बंद आहे. त्याचं माझं अगोदर बोलणं झालं नाही. त्याचं जे म्हणणं आहे त्याचा तपास पोलिसांनी करावा. शरणूने जे काही सांगितलं, पोलिसांनी या सगळ्याचा तपास करावा अशी मागणी जे ते आमदार गोपीचंद पडळकर करतात. सोलापूरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात ते आलेले आहेत आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची ते भेट घेत आहेत. खरं तर पोलिसांनी या प्रकरणामध्ये संवेदनशीलता दाखवली आणि तातडीनं सूत्र हलवली, त्यामुळे शरणू हंडेचा जीव वाचला अशाच पद्धतीचं देखील गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं आहे. तर या सगळ्या प्रकरणामध्ये रोहित पवार यांचा काय सहभाग आहे का याची सखोल तपास जे आहे ते पोलिसांनी करावा अशी मागणी ते या निमित्तानं करतायत. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.